एम.एस.एफ भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एम.एस.एफ भरतीच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि त्याचबरोबर एक पत्रक सुद्धा या ठिकाणी आलाय की पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया 2026 उमेदवारांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सूचना। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही पत्रकमध्ये या ठिकाणी सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होती की सर एम.एस.एफ ची भरती निघाली आहे का। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सर्वात अगोदर हे पत्रक या ठिकाणी वाचून दाखवून देतो। तर बघू शकता तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी हे पत्रक दिसत असेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया 2026 उमेदवारांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सूचना। आपण पोलीस शिपाई भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवार असल्याने आपणास महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी व निकष पडताळणी करिता आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देण्यात आलेला असून त्यामध्ये वेबसाईट या ठिकाणी दिली आहे एम.एस.एफ ची। ही लिंक ओपन करून दिलेल्या फॉर्म ऑनलाईन व्यवस्थित भरण्याबाबत सूचित केले आहे। सदर लिंक दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत 5 वाजल्यापर्यंत बंद करण्यात येणार आहे। सदर दिवसापर्यंत महामंडळाच्या वेबसाईटवर असलेल्या यादीतील उमेदवार हे ऑनलाईन फॉर्म भरतील आणि त्या उमेदवारांनाच भरती नोंदणी व निकष पडताळणीकरिता जानेवारी 2026 मध्ये पाचारण करण्यात येणार आहे, याची नोंद घेण्यात यावी। आणि त्याचबरोबर दुसऱ्यामध्ये काय म्हटलं आहे की सदर लिंक ओपन केल्यानंतर प्रायव्हसी पॉलिसीवर क्लिक करून येथे दिलेल्या सूचनाप्रमाणे फॉर्म काळजीपूर्वक भरण्यात यावा। तसेच फॉर्ममध्ये दिलेले जागा स्वतःचे अलीकडील काळातील रंगीत छायाचित्र व सही अपलोड करावी। त्याचप्रमाणे मुद्दा 3 मधील 1 ते 4 ते 7 येथे नमूद केलेले सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या जागी अपलोड करावीत। नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्मतारीख व इतर काही सूचना असल्यास त्याचप्रमाणे शासन राजपत्र जोडण्यात यावे। संपूर्ण माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा। याची नोंदणी व निकष पडताळणीकरिता ज्या दिवशी बोलवण्यात येईल त्या दिवशी येताना फॉर्मची प्रिंट आणि सर्व संबंधित मूळ कागदपत्र आपल्याला आणावे लागणार आहे। आणि खाली डॉक्युमेंटची लिस्ट दिले, जसं 10वीचं जे मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर 12वीचं जे या ठिकाणी गुणपत्रिका लागणार आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, ठीक आहे। त्याचबरोबर पॅन कार्ड, त्याचबरोबर अधिवास प्रमाणपत्र, वाहन चालवण्याचा जर परवाना असेल तर तो लागणार आहे, ठीक आहे। आणि पोलीस भरती सन 2022-23 मध्ये मैदानी व लेखी परीक्षेस हजर राहिल्याबाबतचे प्रवेशपत्रक सोबत आणावे, ठीक आहे। तर तुम्ही एवढे डॉक्युमेंट न्यायचे। आता हे जे पत्रक या ठिकाणी आलाय की ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरायला लागते, तर हा कोणाला भरायला लागते, जे विद्यार्थी मागच्या वर्षी जे पोलीस भरती झाली होती 2022-23 ची जी मागच्या वर्षी पोलीस भरती झाली होती, त्यामध्ये जे पण विद्यार्थी वेटिंगला राहिलेले आहेत, जे पोलीस भरतीमध्ये होता थोड्या मार्कांनी त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन हुकलेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांना हा मेसेज या ठिकाणी गेलेला आहे। एक लक्षात ठेवा, जवळपास 25,000 विद्यार्थ्यांना एम.एस.एफ साठी बोलावण्यात आलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता एम.एस.एफ मध्ये ज्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलं, जे मागच्या वर्षी पोलीस भरती ज्या विद्यार्थ्यांनी दिली त्यांचं ते वेटिंगला होते किंवा ते थोड्या वेळानं जे विद्यार्थी मिळवलं त्यांचं सिलेक्शन झालं नाही, ठीक आहे। तर अशा विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलं, बाकीच्या विद्यार्थ्यांना यामध्ये बोलावण्यात आलं नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे विद्यार्थी मागच्या वर्षी वेटिंगला होते पोलीस भरतीमध्ये, ठीक आहे, ज्यांना कमी मार्क सिलेक्शन होण्यापुरते त्या ठिकाणी कमी मार्क भेटले, त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन एम.एस.एफ मध्ये झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म या ठिकाणी भरावा लागते, बाकीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला लागत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्या विद्यार्थ्यांना SMS सुद्धा त्यांच्या मोबाईलवर गेलेला आहे। आणि ज्यांनी सुद्धा ज्या पण विद्यार्थ्यांचं नाव असेल, ज्यांना सुद्धा एम.एस.एफ जॉईन जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्याला नेट कॅफेमध्ये तुम्ही जा आणि तिथून जे विद्यार्थी मिळवणं फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरा व्यवस्थित आणि त्यानंतर ते प्रिंट काढा, कारण की मोबाईलवर थोडंसं त्या ठिकाणी दुसरं जे पेज आहे ते दिसत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एम.एस.एफची आता नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर सर्वात अगोदर पात्रता जर आपण पाहिलं एम.एस.एफ भरतीमध्ये, याच्या अगोदर जे एम.एस.एफची भरती निघत आहे, रेग्युलर एम.एस.एफची भरती निघत आहे, 2022ला एम.एस.एफची भरती झाली होती, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग होतं, त्याच्या बेसवर मुलांचं सिलेक्शन झालं होतं आणि 12वीच्या पर्सेंटेजवर सिलेक्शन झालं होतं। शिक्षण 12वी पास लागते एम.एस.एफला आणि त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांना वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत एम.एस.एफमध्ये राहते, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर एम.एस.एफ भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळून आपलं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये 21,000 रुपये
रुपये भेटते, पण इन हँड आपल्याला जे आहे 19,000 आपल्या इन हँड आपल्याला पगार भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि MSF मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला जे ड्युटी करावं लागते, रेल्वे स्टेशनवर आपल्या ड्युट्या राहते, ठीक आहे. त्याचबरोबर एअरपोर्टवर सुद्धा काही ड्युटी आपल्याला करावं लागते. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो मेट्रो रेल्वे स्टेशनवर सुद्धा आपल्या या ठिकाणी ड्युट्या राहते. त्याचबरोबर सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा आपल्या ड्युट्या राहते, किंवा धार्मिक स्थळं असेल किंवा मंदिरं वगैरे असेल, ठीक आहे, अशाच ठिकाणी सुद्धा MSFच्या ड्युट्या राहते. आणि बऱ्याच काही ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो MSFच्या ड्युट्या राहते, जे सरकारी कार्यालय आहेत त्या ठिकाणी सुद्धा MSFच्या ड्युट्या ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आता MSF मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो निवड कशा प्रकारे होते, तर याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर याच्या अगोदर MSFची भरती निघत जात आहे, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग राहतात आहे. 1600 मीटर रनिंग जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, तुम्ही जर या ठिकाणी 1600 मीटर रनिंग जर समजा 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत रनिंग मारली तर आपल्याला 50 मार्क भेटते. 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत रनिंग मारली 40 मार्क भेटते. 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत रनिंग मारली 20 मार्क भेटते. 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत रनिंग मारली 10 मार्क भेटते. आणि त्याचबरोबर 12वीच्या पर्सेंटेजवर आपल्याला मार्क भेटायचे. जसं 12वीमध्ये 70च्या वरती जर टक्के असेल आपल्याला तर आपल्याला 50 मार्क भेटते. 12वीमध्ये आपल्याला 60च्या वरती जर टक्के असेल तर 40 मार्क भेटते. 12वीमध्ये 50च्या वरती जर टक्के असेल तर 30 मार्क भेटते. 12वीमध्ये आपल्याला 40च्या वरती टक्के असेल तर 10 मार्क भेटते. आता हे असे जे विद्यार्थी मित्रांनो प्लस केल्या जात आहे, जसं तुम्हाला 12वीमध्ये समजा 70च्या वरती जर मार्क टक्के असेल तर तुम्हाला ते 50 मार्क भेटणार आहे, ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंग जर तुम्ही समजा तुमचा जो टाईम आहे हा कमी जरी आला, समजून जा तुम्हाला 5 मिनिट 50 सेकंड 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत जरी तुम्हाला 10 मार्क भेटले तर असं जे विद्यार्थी मित्रांनो प्लस करून त्या ठिकाणी मुलांचा मेरिट याच्या अगोदर लागत जात आहे, ठीक आहे. जेव्हा 2020ला ते भरती निघाली होती तर ते जे विद्यार्थी मित्रांनो कॅन्सल करण्यात आली होती, समोर ढकलण्यात आली होती कोरोनामुळे. तर 2022मध्ये MSFची भरती घेण्यात आली होती. अशा प्रकारे ग्राउंड त्या ठिकाणी होता. आणि त्याचबरोबर 12वीच्या पर्सेंटेजवर असे काही विद्यार्थी होते की ज्यांना 70% होते, 12वीमध्ये 70% होते आणि ग्राउंडमध्ये फक्त त्यांना 10 मार्क पडले होते, म्हणजे 6 मिनिटापर्यंत त्यांचा रनिंगचा टाईम आला होता. तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन MSFमध्ये झालं होतं. खूप कमी कडाप लागला होता MSF भरतीमध्ये, ठीक आहे. आणि MSF भरतीमध्ये जी उंची लागते, पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे. पुरुष उमेदवारांचं वजन 60 किलोच्या वरती असलं पाहिजे आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे. एवढे काही पात्रता जे विद्यार्थी मिळवणं MSF भरतीमध्ये राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर MSFची नवीन भरती कधी निघणार आहे. तर सर्वात पहिले एक गोष्ट मी तुम्हाला सांगून देतो, पहिले जे MSFची भरती निघत जात आहे, पण आता काय करत आहे विद्यार्थी मिळवणं MSFमध्ये कोणाला घेत आहे, जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये वेटिंग राहिले त्या विद्यार्थ्यांना MSFमध्ये घेतण्यात येत आहे. डायरेक्ट त्यांच्या मोबाईलवर मेसेज येत आहे आणि डायरेक्ट त्यांना ट्रेनिंगसाठी बोलावलं जात आहे 45 दिवसाच्या, ठीक आहे. तर MSFला जर आपण पाहिलं तर आता यावर्षी पोलीस भरतीचा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर यावर्षी जर तुम्ही समजा वेटिंगला जरी राहिले किंवा वेटिंगला जरी तुम्ही राहिले तरी सुद्धा जे विद्यार्थी मिळून आपल्याला MSFमध्ये डायरेक्ट बोलावण्यात येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तरी सुद्धा नवीन भरती कधी निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मिळून MSFची भरती निघण्याची दाट शक्यता आहे. तर हे इथून जे विद्यार्थी मिळून जवळपास तुम्ही धरून चला की या ठिकाणी जून महिन्यापर्यंत, जून महिन्यामध्ये या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता आहे. मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो. तर MSFची जे विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला शासनाला या ठिकाणी भरपूर काही गरज आहे. तुम्ही बघू शकता की पोलीस भरतीमध्ये किती याच्या अगोदर सुद्धा 20,000 विद्यार्थी बोलावले होते आणि अजून सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो 25,000 विद्यार्थ्यांना बोलावण्यात आला, एक लक्षात ठेवा. तर बाय चान्स या ठिकाणी MSFची भरती निघू शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपल्याला आपापल्या तयारीमध्ये लागा. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.